नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक उपक्रमांमधून जनसामान्यांना दिलासा देण्याचे काम करत असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या महिला ओबीसी आघाडीच्या विधानसभा अध्यक्षा संजनाताई कोदरे यांनी लक्ष्मी कॉलनी सोलापूर रोड येथे बोलताना केले. विधान परिषदेचे लोकप्रिय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीमती कलावती दत्तात्रय कोतवाल माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी पालक यांच्याकरता रोटरी क्लबच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिर आज आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी उपसरपंच भाजपा नेते प्रमोद खोदरे, वाहतूक आघाडी भाजपा विधानसभा अध्यक्ष बबन जगताप, पैलवान बंटी शेवाळे, पंडित जगताप, मुख्याध्यापिका प्रतिभा जाधव, अनुराधा पवार, सुशीला भोसले, गुलचंद मुंडे, प्रीतम बर्गे, श्रीयुत खरात, श्रीयुत घोगरे, श्रीयुत लोखंडे, सोनल मोरे आदी शिक्षक आणि पालक उपस्थित होते. आरोग्य शिबिरात विद्यार्थी पालकांची नेत्र तपासणी, शुगर तपासणी करण्यात आली. पाहूया हा वृत्तांत. भाजपा महिला आघाडी अध्यक्षा संजना प्रमोद कोदरे. आज आपण इथे आपले लोकप्रिय आमदार योगेश अण्णा टिळेकर यांचा वाढदिवसानिमित्त आपण आपल्या श्रीमती कलावती दत्तात्रय कोतवाल या विद्यालयात सगळ्या विद्यार्थ्यांचे चेकअप ठेवलेला आहे. आज चेकअपचा उद्देश मुख्य हाच की आज मोबाईल आणि टीव्हीचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि वाढत्या प्रमाणामुळे डोळ्यांचे नंबर वाढले जात आहेत. या त्यांचेही मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं आहे आणि आज आलेले इथे सगळे डॉक्टर स्टाफ आणि आपले आपल्या पवार मॅडम, जाधव मॅडम असतील यांच्या सहकार्याने आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे. इथं सगळ्या जमलेल्या सर्वांचे मी आभार मानते वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आमचे लोकप्रिय आमदार कार्यसम्राट योगेश अण्णा टिळेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला काहीतरी कार्यक्रम घ्यावा असं वाटलं होतं आणि मग सगळा आमचा ग्रुप बसला. बबनराव आम्ही बसलो. बबनरावांनी आम्हाला सुचवलं की आपण मेडिकल चेकअपचा कार्यक्रम ठेवूया. आमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार विद्यार्थ्यांचं मेडिकल चेकअप करण्याचं ठरवलं. त्यामधून आम्ही असं ठरवलं की कलावती कोतवाल विद्यालयात आपण मेडिकल चेकअप करूया. पवार मॅडमला फोन केला. पवार मॅडमने अतिशय सहकार्याची भूमिका दाखवली. आमच्या रोटरी क्लबचे सगळे मेंबर आणि आमच्या काकडे मॅडम यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी आपण मेडिकल चेकअप केलेलं आहे. आज विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय लहान वयात चष्मे लागणे आणि डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. आताच आपल्याला मॅडमने सांगितलं की म्हाताऱ्या लोकांना डायबिटीज होतो, परंतु तरुण वयात किंवा अतिशय लहान वयात डायबिटीजचा काय संबंध. परंतु रोटरी क्लबच्या ज्या सर्वेक्षणात आढळलं त्या अतिशय लहान मुलांना, विद्यार्थ्यांना हा डायबिटीज सारखा रोग जडलेला आहे. त्याच्यावरचं कारण म्हणजे चष्मे का लागतात तर अतिशय लहान वयामध्ये मोबाईलचा अतिवापर आणि टीव्ही पाहणे याच्यामुळे जो दुष्परिणाम डोळ्यांवर होतो, त्यामुळे अतिशय लहान वयात मुलांना चष्म्याचे नंबर वाढण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लहान मुलांमध्ये चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी जडलेल्या आहेत. झोप कमी, आहारात विभिन्नता, सकस आहाराची कमतरता याच्यामुळे डायबिटीजचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. झोपेचं प्रमाण कमी, तासनतास टीव्ही पाहणे, तासनतास मोबाईल पाहणे याच्यामुळे आपल्याला लहान वयात हे रोग जडलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे आपण पुस्तक वाचन करावं. याच्यामधनं तुम्हाला ज्ञान तर वाढेलच, परंतु तुमच्या सर्वांगीण विकास होईल. 28/12/2024 रोजी वाढदिवस आहे. आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण म्हणजे आमचे मोठे बंधू प्रमोद शेठ असतील, आमच्या बहीण असेल, आमचे अक्षयदादा असेल, आमचे पंडित भाऊ असेल, आमच्या सर असतील आणि आम्हाला ज्यांनी सहकार्य केले इथं सर्वात जास्त ते आमच्या पवार मॅडम आणि जाधव मॅडम आणि सर्व शिक्षक वर्ग. आज श्रीमती कलावती दत्तात्रय कोतवाल विद्यालय या ठिकाणी मी कार्यक्रम घ्यायचा. याच्यासाठी आम्ही ठरवलं की आमची नाळ एक म्हणजे लक्ष्मी कॉलनीची एक जोडलेली गेलेली आहे की आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त काय घ्यायचं. तर बाबा आमची एक नाळ कशामुळे जोडली गेलेली या भागामध्ये की हे सगळे टीचर आहेत ना तुमच्या सगळ्यात, ते आमची तर जास्त राहिले आहेत आणि यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करतो.
आमदार साहेबांनी पण हे सांगितलं की अशा मुलांचं चेकअप घ्यायचं की तिथं खरं गरजू आहे आणि जिथं खरी काही परिस्थिती असेल त्याच्या मागं मी तुमच्या माध्यमातून कायम उभं राहणार आहे. आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे की तुमच्या मागे कायम आम्ही उभे आहेत आणि या निमित्ताने आम्ही एक हा कार्यक्रम घेतला आणि त्याच्याबद्दल मी जाधव मॅडम आणि पवार मॅडम यांच्या एकदा सगळ्यांनी जोरात टाळ्या वाजवा. अनुदान विद्यार्थी आता 2 चेकअप झालेले आहेत, बरोबर आहे ना. मागचा विद्यार्थी मॅडम